ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। अकोले तालुक्यातील प्रवरा परिसरातील वारकरी परंपरेचे धनी असलेल्या विठे गावाला अभिमान वाटावा अशी एक महत्त्वपूर्ण घटना नुकतीच घडली आहे। विठे गावच्या कन्या आश्लेषा मारुती आवारी यांनी महाराष्ट्र राज्यातील मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी ASO म्हणून निवड झाली आहे। आश्लेषा यांनी यापूर्वी 2016 साली मंत्रालयीन सहाय्यक पदाच्या परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवला होता, ज्यामुळे त्यांचे नाव उजळले होते। आता त्यांना सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग या महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। आश्लेषा आवारी या वारकरी संप्रदायातील सेवक मारुती आवारी आणि विठे गावच्या माजी उपसरपंच पुष्पाताई आवारी यांच्या कन्या आहेत। तसेच त्या सेवानिवृत्त आयकर अधिकारी भरत आवारी आणि ACP ज्ञानेश्वर आवारी यांच्या पुतणी आहेत। आश्लेषा या लहानपणापासून हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखल्या जात होत्या। त्यांनी 1ली ते 7वी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा विठे येथे पूर्ण केले, तर 8वी ते 10वी शिक्षण हबप सावित्री आई विद्यालय विठे येथे झाले। पुढील शिक्षणासाठी त्यांनी अकोले महाविद्यालयातून 11वी 12वी पूर्ण केली। आश्लेषा यांनी विज्ञान शाखेतून गणित विषय घेत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण नगर कॉलेज येथे पूर्ण केले आहे। त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे विठे गावच्या ग्रामस्थांनी त्यांच्या कुटुंबासह मोठ्या अभिमानाने त्यांचे अभिनंदन केले आहे। अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर, माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा परिषद सदस्य सुनीताताई भांगरे, जिल्हा बँक संचालक अमित भांगरे, माजी अर्थ व बांधकाम सभापती कैलास वाघचौरे, तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनीही त्यांच्या निवडीबद्दल विशेष अभिनंदन केले आहे। विठे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा म्हणून आश्लेषा आवारी यांचे यश संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय बनले आहे आणि त्यांच्या या यशस्वी वाटचालीमुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली आहे।